आता मन भरलं ग तुझं प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला पाखरा आजाद केलं तुला झोपले गेला का काय लावले नेमकं माझी मी गेम खेळत बसलोय तोंड पण ठेव ना गेम खेळत बसलाय तर माझी मी गाणी बी म्हणतो मला आवडतं गाणी म्हणा म्हणून बाहेर जाऊन म्हण मी तर म्हणणार काय करतील घेतलं टबाळ का पोर काय लागा काय माहित लागाय मी बसणार गाणी बी म्हणणार हा साध्यात उलट बोलत जाऊ नको मोठा भाऊ आहे तुझा मी मोठा भाऊ असला म्हणून काय करतील मोबाईल दे माझा ए नाही देत काय करतील मोबाईल दिला का ए नाही देत काय करतील तर धावतो तुला काय ते परत. काय धावतो वळा सुद्धा नाही निर्लज्ज हेल्मेट तुझ्या आता बापाने घातलं ना हेल्मेट घरात असताना राहू दे की मला वाटतंय गाडी चालवण्यावर गाडीची गेम खेळतो मी बर उय आता गाडी मला वाटलं गाडी झाली तोंड पण ठेव गेला दादाला मी नाही ठेवणार काय करतील गप बसतो का आता लास्ट सांगतो तुला मी अशी कंटाळी दिली नाही एक नाही बोल अयो येस 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 ओ ओ ओ येस 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 निर्लज्ज पोर प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला पाखरा आगाज केलं तुला पाखरा आजाद केलं तुला बोंबाया ए गावाला काम त्याच्याकडे उठव की ए बोंबाया मी आवायला का ए बोंबाया उठ रे. कारण उठ की कधी आला आता झालं उठ की चांगलं डोळा लागल्यावर बरं आला एवढा का धापा टाकत आला काय झालं अरे राक्षस माझ्या स्वप्नात आलता राक्षस हा काय म्हणला एवढंच होतं त्याचं काय आटक करा बाबा एवढंच होतं काय बोलतोय आणि लोक तर असलं होतं काय लोंबत होतं केस काय बोलतोय लय जबर असला मोठा लट पाय असाच असा हा. असा हा आणि आला स्वप्नात आला आला बॅग आला लागला मला लय कशामुळं म्हणला तू असा असा करतोय आई बापांचं ऐकत नाही काय नाही काय नाही आणि त्याची लय लोंबत होती की केस आहे मग मी तोडून आणली जाऊ त्याची कापून बघ हात देऊन अयो इकडे इकडे काय बोलतोय ही केस कशी काय गावली त्याची तुला अरे ती काय आली अशी ती घरावर बसलेलं हा अशी केस आली आली मा पायाला गुदगुल्या झाल्या आधी हा काय झालं नाही परत मी झोपलो आणि असा पिळा घातला केसाचं तुला असा पिळा राक्षसानं हा मग हळू त्यावर काढला त्यातली कात्री घेतली केस कापली आणि तुझ्याकडे आणली तुला अरे विश्वास आणली नाही. माझ्यावर उडाय राक्षस बघी कसली आहे सगळं खरं राक्षस म्हणत काय होता अरे म्हणत होता तू आई बाबाचं काम ऐकत नाही मोबाईल एवढा बघतोय तू बरोबर आहे की गेम खेळतोय बरोबर आहे की म्हणला सगळ्यात आधी मी भूत कशामुळे झालोय ती मोबाईल मधनं मी आलो बाहेर आणि तुझा धरला मग अयो हा केस अशी नडण्याला काय बोलतोय तीच झालं आई बाबाचे काम ऐकत नाही मोबाईल बघतोय त्याच्यामुळं हा म्हणून ती आई केस बाबा, पिळा देते रातच्या 12 वाजता अयो लय जबर झाले रे काय बघ टाक टाक करते अयो कसलं टोकं वाढलं तर तुझं त्याचं टेन्शन घेऊ नको बाबा मग मी तू म्हणले आहे कशाला आता त्यानं जेवढं काय काय बोललाय तेवढं देण्यात राहू तुझ्या तसं वाग नाही तर तुला खलास करेल बघ राक्षस राक्षसाचं लय बेकार काम असतंय लय विषय हार्ड असतं राक्षसाचा उशाला काय एवढं सुटू लागा लय ए, बेकार लागा माझा हात थरथर कापायला लागलाय ए बाबा लय जबर आता मला लय- दसकी भरायला धरे बाबा हे धरण जातो बरी खबर घेऊन मोबाईल आला हा बाबा. बाबा घेणार धरे कधी? तू जा झोपू दे मला
काय लागा लय टेन्शन आलं यार. ए का रे? मला बेव वाटतंय का राक्षी येतं माझ्या बशी येऊ दे तुझ्याकडे यावा मोबाईल धर दरची गेम खेळ दर ए ना मोबाईल धर मोबाईल खेळ गेम मोबाईल धर दरची मागाशी मागितलं देत नव्हता ना आता बरा मागायला लागला नग हा नग ना ना खेळ गेम खेळ नग धर मला लय टेन्शन आलं धर नग नग मला लय टेन्शन आलं झोपला काय की ह्याला तर झोप कशाची येते काय की रातून दिवसा व्यायाम करा ना काय करा ना रातभर जास्त किरबळ दुखतोय काय झाले तुला व्यायाम करायला सांगितलंय की मग करे येईल की रातभर तू झोपतोय जागतोय आणि हिरबळ झोपतोय अगं मग कर तू एवढं काय व्यायाम सोडून दिलाय करायला एम का सोडून दिला करायचं रोज मग करतो काय तुला झालाय की तू वाळला मग कर तुम्ही व्यायाम आता तू खाया पिया काहीतरी बनव मला जा बरं मी पाठ केलेला ते नाश्ता काय केला तो खाल्ला काय अगं रात्री मला भूक लागली म्हणून मी खाल्ला ग तुझ्या तर पोटात राखी शिरलाय काय किती अगं मला जंत बिंत झालं इंजेक्शन कर काय खाल्लेलं आधीच लागत नाही मला होय हा न्यावं लागतंय काय की मग मला जंताच्या गोळ्या बिळ्या नंतर इंजेक्शन नाही ती कर सरकारीच नाही ती तुला हा सरकारी दवाखान्यात 5 रुपयाचा केस पेपर फाड होय होय चांगल्या देऊ नको दवाखान्यात सरकारीत आणि तुला सरकारीच्याच लायकीचं आहे आणि तीच ओरिजिनल आहे मग ये करत नाही फिरत नाही जा या मग काय सोडून दिलाय पण कोण मला सोडून द्या रोज करतो की म्हातारे तुला चष्मा काय लागला नाही काय नाही त्या पोरावाच्या नादी लागलाय पोरांच्या नादी लागला मग काय बायाच्या नादी लावू का काय सांगावं लागलाची नाही मी करतो व्यायाम जा नाही व्यायाम करत तू करतो म्हणजे तुला कळतं का कोण बाया हो उठकी मला बेव वाटतंय वाटू दे तुझी तू बघती मला ए झोप मग मी तसल्या राक्षीचाला भिक्षिताला बेत नाही राक्षीचा बाप येऊ दे मी नाही बेत त्यांना होय का हा खरं सांगतोय का बघ राक्षस म्हणजे काय तुला माहित असतं का बाळा माहित असं त्याचा एक पाय ह्या गावात आणि दुसरा पाय त्या गावात असतो म्हणजे माझ्या हातावरून निकललं माझ्या कळल की तुला माझा आजोबा तर राक्षसा बरं कुस्ती खेळायचो रातभर राक्षस त्याला बिडी मागत होता वाढायला आजोबा म्हणला माझ्या बरोबर कुस्ती खेळ लय आमचा आजोबा लय दंड दाखवत होता ते मी बी राक्षस बेत नाही की मग कळल की तुला राक्षस काय चीज आहे आणि काय नाही ते राक्षस तुला सांगते लय मोबाईल वापरलं राक्षस येतो आई बापाची कामं ऐकली राक्षस येतो शिव्या दिल्या राक्षस येतो भावाचं हात पाय दाबावं लागते नाही दाबलं की राक्षस येतो ए भावाची इज्जत राक्षीदार भिक्षित मग काय मी असली कामं करू काय भावाची इज्जत करावी लागते हा सगळ्यांना म्हणजे नीट राहावं लागतं शाळेत दररोज अभ्यास करावा लागतो नीट बोलायचं सगळ्याला तरच राक्षस नीट राहायचं नीट वागायचं बेत त्याच्या बापाला नाही त्याच्या भावाला नाही कुणालाच बेत नाही राक्षसाची केस उठून काढेल तुझ्या तोंडात घालीन तू होय हा. पाय कापून शिजवून खाईन मग राक्षसाचा हा अयो शिजवून हा कसं बी खाईन होय बेकार आहे आपण बॉडी बघितलं बरं कळल तुला तू बघती मी जेवढी कामं सांगितली ती जर नाही केली ना काय करतोय राक्षस तुझं बघ उपसून नेतय बघ काय केस तुझी केस मग की मग हा. तसं काय म्हणतोय कळल तुला झोप मला बिना आता मोठा आहे काय मन कळल तुला कळल बाळा राक्षस काय चीज आहे ते कळल तुला पाय शिजवून खाणं काय जो काय कला का होय ना तुझ्या तोंडात दम आहे नुसता मला माहित आहे की हा बरं राहू दे झोपतो मी बघ कळल तुला थांब थोड्या वेळ एम करायचं म्हणते त्याला चांगलं चांगलं खायला काजू बदाम दुधाचा रतीब लाव 2 लिटर दुधाचा रतीब त्याचे वजन कसं वाढायचं माझं तू इतका खातो तरी कसा वजन वाढत मग नाही तीच तुझं? म्हणतो तुला मी मला दवाखान्यात जनता इंजेक्शन कर खाल्लेलं का आगीच लागा नाही माझ्या होय हा अरे किती पाठीभर खातोय तरी कशाला जनताला मग तीच म्हणतोय की तुला आगी कस काय लागा नाही माझ्या
आगी लागा ना तू नादी लागला असशील कोणाच्या गाडी लागायची बसाय लागला असशील एखाद्या पुरी बिरीच्या. असलं नको काय बी बोलू अरे तू या सोडून दिलाय. अगं मी रोज व्यायाम करतो अरे खायचं ती करते मी किती बी तरी मग तू चांगलं सारखं तू वंगाळ म्हणते तू एवढं खातो तेवढं खातो एवढं खातो त्यामुळे ते आधीच लागा नाही माझ्या होय हा प्रेमात पडला कोणाच्या कोणाच्या प्रेमात पडायचो आणि माझ्या कोण प्रेमात पडायचंय हा? तू मी आपलं- खाया घालते एवढं तू वंगाळच होतो मी खाया घालते एवढंच हात पाय करतोय. अगं मग प्रेमात पडल्यावर असं होतं का माणूस मग रोग लागलेला कसला रोग प्रेम रोग बरा प्रेम रोग लागायचा आहे मला हा? आणि जंतू उगाच जनताचं औषध आण. तू काय बी बोललो नाही मध्ये मध्ये बडबड खायला प्यायला काय सांगलं बरोबर मला मी व्यायाम करतो थोड्या वेळ चांगलं वंगाळच काय आता बांधवावं तुला बनवा सांगितलं बघा रोज खाल्लं तरी चांगलं वंगाळच आहे. बरं रोज व्यायाम करतोय मला दुधाचा रुटी व्हायला का होय होय आता म्हैस येईल की मग त्याचा लावते चांगलं. म्हैस येईल की मग त्याला लावते चांगला हा? नुसतं बोलाय तू नुसती रागवून आहे बघ मिठू होय, मिठू होय. मिठू मिठू बोलायला होय. बाहेरच्या माणसाला कळलं पाहिजे हा. अरे ही पोरगं लई ताप देत काय गायला नाही की देत मग नाही देत. देत काय नाही ताप दिली इथं. तुला काढीला ताप दिली होती नाही देत हा 2 लिटर लावते की दूध. 2 लिटर दूध लावते की उठ उठ तू उठ हा. उठ हो बाई बंद आहे. आता नाही गे. अरे, अरे, मी काय करणार? तू बाई, खायला आणि प्यायला मग काय नाही आमचं आता. जा बाई. खायचं आणि प्यायचं सारखं खायचं याला आहे याला. हात कोण दाबतोय ना उठकीला का मला लय बेव वाटतंय देव वाटतंय कसलं बेव वाटतंय ती राक्षीदाचं तू सांगितल्याला करायला का तू म्हणला की हे पाय उपसून खाईन त्याला आणि हे ते. नाही रे बाबा चेष्टा करत होतो चेष्टा करत होता होय. हा कळल तुला आता राक्षसाला बोललाय ना तू कळल नाही भावाला का झोपू नको मला लय बेव वाटतंय नाही, बोल की. कळल की तुला एकुलता एक भावायला का भाऊ हाय की कोणता एक असल्यामुळे तुला कळत नाही का नीट वागायचं ते तुला मोबाईल बघून ते राक्षसाचा नियम तुला सांगितलं तर मी चेष्टा बघ तू. करत होतो रे चेष्टा चेष्टा कळल तुला मग काय असतं ए ते. झोप मग मी काय त्या राक्षसाला आणि भिक्षिसाला देत नाही तुला लागा मी दादा सांगतोय एवढं सगळं तुला खोटच वाटतंय चल तू पोराकडे चल पोरं काय सांगते ती बघ राक्षस तुला चेष्टा तू भेटतोय बी नाही बी भेट म्हणतो ना बघ राक्षस काय चिजायची कळ म्हातारी म्हणते ना तब्येत वाढत नाही आता आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी सपने झाली पुरी स्वप्न पूर्णच करणार आता कशी तब्येत वाढत नाही आता काय करताय लागा बसा गेला का गाडी बंद पडली अरे गाडी येते का तुला टाकला आता मार बर चालू आहे ना चावी लाव चावी बघ चावी ऐक की मला माहिती थांब की कशाला काय करतोय आधी सांगायचं असते मला ए बस बसा बस 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 बघ ए गाडी येते का तुला अरे 7:30 पोरग बसलं की बंद होती गाडी काय चालू कर अजून एकदा मी आज 50 रुपये पेट्रोलला देऊन अरे मग काय 10 लाख दिले तर वय एवढं मोठं पेट्रोल टाकले त्याच्यात 50 रुपयात बरोबर होतं वयला का 50 रुपये थोडं येते वय अर्धा लिटर टाकले अरे तू बस बसा 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 चालू कर बसा 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 आता कोण दिले रे आता कोण दिले दोघं बी कसला आहे का तुम्ही सर थांब मी चालू करतो सर सर बस मागे गाडी चालू आहे ना अरे इथं केक नाही पलीकडे आहे लुटन कर जायची वारे उडून अरे मग येते की आम्हाला बी बसा
लागा असा कसा पण होती आहे आला का नीट बसा तुम्ही माग बस लगेच गाडी या ना काय या ना इथे लागा ती बंद होईल लागा पवायचं बसा बसा लवकर गाडी चल 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 अल्ला का गाडी येते का ना तुला लागा कशाला हालताय तुम्ही लागा कोण हालतंय नीट बसा ना की लागणार मग आता काय लागा पडशील रे सर थांब मी देतो थांब थांबा तुम्हाला काय गाडी येत नाही माझ्या जबाबदारीवर आणलेला तुम्ही बसा माग पडीची मेले गेले की माझ्यावर नाव येईल अरे मग आता काय मग मेलूच असतो की आता मेलं गेलं म्हणजे पल्ली वही तर जागेवर थांबून पडायला लागलो तर गाडी आवरत नाही चालवल्यावर पडी नाही काय मरीनच की चालवल्यावर रस्त्या बसा बसा थांबल्यावर पडतोय चालवल्यावर मरीनच चला जाऊ आता सापट लावून गेला का झालं घुमटला का अरे केलं सोड नको रे दमान सोडकी बरं बस आता आता जातो आता मुंगाटा जातो आई पण बेकार जाऊ आता जाऊ आता बसला का जायचं का त्याचं काय वजच लाग नाही आता काहीतरी उचला बाबा तुटायचं म्हातारी जीवच मारेल परत ये आमच्या नादात पायरीवर जोर मारावं लागतात काही बघू पायरी बी मोडायची परत घरात जायची पंचायत होईल एमच काय करावं मला काय माझी पावरच दम खायना नेमकी काय एम करावं तीच कळलं नाही मला पावरच दम खायना माझी बाबा परत चॅनल दिसायला नाही म्हातारी परत शिवे द्यायला काय करावं कशाने एम करावं मला तीच कळलं नाही जाऊ दे आपलं डंबेसनीच ती तर काय वजन उचललं म्हणून वाटत नाही आपा यम अरे जरा काय तुला सांगू म्हातारी मध्ये तब्येत वाढव राहू वाढवायचं कमीच राक्षसाचा विषय सांग रे एक जणाला ती विषयासाठी राक्षसाचं सांगायसाठी आलं तुझ्याकडे राक्षसाचा लय बेकार राक्षसाचा विषय तुला माहित नाही मी लहानपणी बरं का चवळीच्या शेंगावर निसता असा वाळा चिळ होतो निसता काय आणि मी घरातलं कोणाचंच काम ऐकत नव्हतं मग मला राक्षसाने श्राप दिला मला नुसती हवा भरली बघ तब्येत कशी वाढली माझी लय बेकार राक्षस नादी लागलं कमी करते तब्येत तरी व्हायना किती किती बघ किती ही वज उचललं ही दरवाजा उचलला हिथं जोर मारलं ही केलं अजिबात वजनच कमी होत नाही किती कमी कराय बघते तरी कमी व्हायना उचललं का नाही मग हा उचलतच नाही ती फुटा बिटाल म्हणून दम निघाला म्हणून म्हातारी हाणन म्हणून उचललं नाही मी ती किती व्यायाम करतोय नुसता घामाचं पाठ पाठ वाटते राक्षसाचा विषय लय हार्ड आहे त्याला चेष्टाच वाटते राक्षस लय बेकार आहे तुला चेष्टा वाटते काय तुला कळेल मग तुला गव्हाला न जोळा ते राक्षसाच्या तुला कळेल कसं असते नियोजन बघ बाबा तू आपाचं तर बघितलं लय बेकार माझं बघितलं कसं झालंय लय बेकार होतं हवा भरली काय हवा पंपानं तुला कळेल की तुझी हवा गेली बदली सांग की लय बेकार ठिकाण भरली हवा हे विषय आपला पुन्हा भरली का मागणं पुन्हा डिरीत नका माग पाठीत ना येडाई याला किती सांगा आणि काय करायचं आहे घरात. काय घरात माझ्याकडे काय काम आहे तर तू व्यायाम कर जरा ह्याला राक्षसाचं बघ अरे बस की 3 तास झाले व्यायाम करतो मी ए लगा ए वजा का लागते रे काय माहिती टाकला चला की टाकला नका बसते माग नाही अरे बसत जायचं भरली मागाच्या धरणं मी नाही बाबा टाकला तुम्ही बरं ढकल नाही बसत नाही चल तिथं चल ढकल घे यार टाकला गाडी शिकायची होती ना श्यामे तुला गाडी चालवायची होती ना चालव आज मोक काय घ्या उचल की गेरवर अरे चल की शिक आता गाडी चल बस शिक अरे बघ तिथपर्यंत तर नेऊन दे ना त्याला ढकलू लागणार तिथे चल बस चल हा तिथपर्यंत दिसलं ढकल चल ए सोड जाऊ दे सोड त्याची नसती एक पोर हा खाली ढकलून चालू करून तसं तुला सांगतो खाली उतर पळवत नाही आता हा टाकला नाही गाडी तुला हा चल आहे काय करते ठेवते की बाबा कपडे हे नीट होय हं. काय ना तुझं जरा काम होतं तुझ्याकडे कशाचं एक जण मला सांगायचं होतं राक्षसाचा विषय ग हं.
राक्षसाचं कसं असतं सांग की एक जणाला खोटच वाटतंय. अरे ही घर माझं सोन्याचं होतं. एक दिवस राक्षस आला, ते काही असलंच करून गेला. लय डेंजर. तुला काय चेष्टा वाटते का राक्षसाची? आणि राक्षसाला म्हणलं मला माझं पोरग तुझ्या वनीच होऊ दे मला, म्हणून ते गणेश तब्येतीनं आहे, नाहीतर असाच वाळला होता तुझ्या वनी. बघ राक्षस आला भेटला, आमच्या घराला सगळं सोनं होतं. सोनं होतं नाही तर हा. लय डेंजर. मी बी असं काढून न्यायचो सोनं. हा. आणि जे राक्षस जे शिरला आमच्या घरात ते कसलंच घर करून गेला. वाटोळं सगळं सिमेंट घर केलं. सिमिटाच केलं. राक्षसाचा विषय लय हार्ड असतोय. राक्षस काय चेष्टाच आहे होय? सांग त्याला चेष्टाच वाटते राक्षस म्हणजे. अरे लय हाय राक्षस म्हणजे, तुला का नाही काय सांगितलं आपण हे सांगितले की ते केवढा होता कसा झाला. लय डेंजर. त्याला चेष्टाच वाटते राक्षसाची. अरे तू जर बघितला राक्षस आला तर तू तर बिहून मरशील, उभ्यानीच मुतशील. मग केस ती केवढं असतं सांग द्या. डोळं तोंड बिन केवढं. कोंड असलं असतं त्याचं असं, हा. डोळ असलेलं. कुठं वस्तू सांगितलं ना. हे काय दिवाण मोडलाय की आमचा बसून. लय डेंजर आहे. गबस येल तिकडून राक्षस. ह्याच्या खाली नाही रे, मग त्याला बोलवलं की पळतच येत होते. हा. लय विषय हरला राक्षसाचा. जाऊ का मग? जातो आता मी. पण मी भेटणार बरं का. हा हा, मग बोलवावा लागतोय काय की मग. वेळेला काय केस कुणाच पडले. ते काय त्या राक्षसाचे गळून. चाललाय तुम्ही. पेट्रोल संपलाय आणि उशीर झालाय. काय उशीर झालाय? गाडी कोण न्यायचं घरी? लगा मग मी 50 रुपये टाकलेला का. मग आता किती फिरलोय? 50 रुपयात किती फिरलोय? किती फिरलोय? आज 4 किलोमीटर फिरून आलो. घरापासून निघून झाले का आपण तिथनं आलो. निम्यात गाडी बंद पडली. पेट्रोल गाडी पडली. होती लगा त्याने लगा नीट पेट्रोल सुद्धा टाकू दिलं ना आला का. कोणी टाकू दिलं ना. तो- आला का पेट्रोल त्याने नुसतं अशी मिळकून टाकली लगेच बाहेर काढले का पेट्रोल टाकले का ना काय माहिती. मला माग झाले. मला गाडी नीट जर पडल. मी भेटणार बरं का राक्षसाला. हा. थोडं बितू. होय. होय. थोडं. 50 टाकलं आणि किती बघी शंभर. लगा तुम्ही माझा 50 रुपये हाना बघता का. ए तुझ्या 50 रुपये 50 लाखाची गाडी आहे माझी. तुझ्या 50 रुपयासाठी 50 रुपये हाणू होय. 50 लाखाची गाडी माझी. 2 दिवस रडून मम्मी कडे घेतलेला लागा 50 रुपये लागा मी. जा तू घरी. दखलू 50 लागायला रुपयाचा का? किती दिली तुला पैसे? दखलू लागायला का? 50 टाकले तू जा की आता घरी. मग संपले 50 कुठे माझी तर गाडी आहे मग जातो माझी मी. आम्ही जातो पवायला. कशाला आलता मग वर लगा पवा तर नाही केला का मग. ए अर्धा घरी पवायने पवायचं असलं चल गाडी ढकलत चल. गाल दुखा लागला लागा. मी फोन लावला होता एक जणाला चल पटिशन पेट्रोल आणून द्या लागला 100 रुपये. चल काय ना गाडी बघा मी तर जातो. आता मी 50 रुपये दिले. गाडी तर दोघांनी बी सोडली. जाऊ तर मारेन मी दोघाला बी. माझी मी जाणार. तुझी गाडी आहे मी काय सुद्धा माझे पैसे दिलेत काय मी आता. बर 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 असं म्हणताय ना. दे इकडे गाडी आणि परत या तुम्हाला सांगतो. तू राहू दे, समजा बरं चला अचानक आता. तर गाडी चालू बिली झाली तर बसायचं येऊन. असू एक दे, एक जाऊ दे. कंट्रीत पडल्यावर मी एक जण नाही मी म्हणजे मी काय नाही मुद्दा पेदाम लागतोय. केलंय का तो काहीतरी केलंय गाडीला थांब. चला बकरा बी का होणार रे कोणी एक. पुन्हा तानाच लागा हात पाय काय करताय? लागा. काय करताय? अरे काय लागा हे लेकर नाही ती 7.5 लेकर आहे. अरे 50चं पेट्रोल टाकलेलं ह्याने पेट्रोल संपलंय आता. ए कोण वा, मी मी- चालवत होतो का गाडी. तुझी सवय नाही गेली वाटतं अजून. तिला का जरा दादा भाऊ. काय 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 ना काय नाही. अरे मला तर वाटतंय काहीतरी केलंय गाडीला 50चं अरे पेट्रोल. काय- अरे मोडतं काय तुझी बाय गाडी? मोडला असतं रे. बरं जाऊ द्या स्टँड वर लावर गाडी. मग भाऊ कसं काय नाही झालं. यायचा विषय असा होता. तू मी राक्षीचा विषय एक जणाला सांग रे. एक जणाला चेष्टाच वाटते राक्षीच म्हणजे. राक्षीस लय बेकार आहे. काय केलं तर तुझं राक्षीसानं सांग रे. अरे माझं काय नाही बघ ह्याला विचार. ह्याचं काय झालं तुझ्यापासून सुरुवात. माझं तर उपसून नेलत. काय सांग रे. अरे रानातले पीक रे. रानातलं पीक सगळं उपसून नेलंय राक्षीसानं त्याच्या. भिकालाच लावला लय त्याला. मांजर बिकालाच लागलो त्यापासून. पेट्रोल ऐकंड 50 रुपयाचं घेतलं 2 दिवस रोडून. ती जाऊ दे. शिवड्या तुझं सांग रे राक्षीसानं काय केलं. अरे मी तर असला गोरा होतो ना. जन्मल्यापासून असला गोरा होतो ना की राक्षस हागला ती मी काळात झालो. बघ मी मोठ्या भावाचं काम ऐकत नव्हतो. ती पाय दाब म्हणत होता पाय दाबत नव्हतो. पण राक्षसाने भावाचं काम न ऐकल्यामुळं ते हागला ते मी काळात झालो. अरे ती जाऊ ती आय माझी लाईट सुद्धा लावत नव्हती. माझ्या नुसतं उजेडावर स्वयंपाक करायची. ऐकलं का. मोठ्या भावाचं काम ऐकत नव्हता. चिमणी कशाला म्हणते ती आपलं दिवा लावतो का ती सुद्धा लावत नव्हती. असला उजेड होता माझा. इतका गोरा होता ती. स्वयंपाक करायची वेळेस आई नुसतं त्याला कंदी लावून बाहेर आणायची आणि तसं करून स्वयंपाक करायची. असला गोरा होतो मी. तुझं सांग रे ओम्या काय झालं ते.
अरे मी कानात काय तुझ्या? करायचो? मी कानानं तुला काय माहितीये का बहिर आहे मी असं लोकांचं ऐकायचो कुणाला बी चाड्या लावायचो असं तसं त्यामुळे मला बहिर केलेलं आहे साड्या लावायचा उलट बोलायचा म्हणून ते राक्षस आणला. राक्षस एक दिवशी कानातच मुतला ती कानच फुटला माझा उचला डायरेक्ट कानात त्याच्या. नाद नाही करायचं रे अरे मोठ्या भाऊ ह्याला मोठ्या आवाजात बोलला म्हणून मोठ्या भावाला चापट लावली ह्यानी बाहेर झाला राक्षसाला बघितलं का ना दादा तू हे सारखं मोबाईल बघत बसायचा ही हा तू उपसून आणि नेलं याला राक्षसाची केस जर बघितली का ना तू बधिर भेटून तर आपण केसानं कसला फास देते सांग की त्याला हो का गळात असं? धरते अहो हो का असा असं? असा असं धरते धरते. असं धरते ना असं चिमटीनं उपटून काढते का पाऊस लागते ते आपल्याला केस नाहीतर केसर मी काय तर जापून गेलाच कळलं का तुला राक्षसाचा विषय कळलं चल आता तुला चल तुला अजून दाखवतो झलक चल जाऊ कारण चेष्टाच वाटते त्याला राक्षसाची मदत बिदत केली असती तर थोडं पवा येता काय चल मला अरे पवा येता का पवायचं. ए, पैसे भरतो की आम्ही पैसे त्या भरतो वाम्यावर की. विश्वास नका ठेवू तुम्ही अरे पैसे भरतो की जावा. जाऊ दे रे चला ती गाडी चालू कर काहीतरी केलं होतं त्याला. करतो मी करतो कर गाडी चालू साईडला राक्षसाचं खरं आहे बाबा खरं आहे तुला नियम सकाळी सांगितलं तुला खोटच वाटतंय कळलं तुला चल अजून तुला झलक दाखवतो अजून ए अरे त्या वाम्यावर नका विश्वास ठेवू ती पलक बघा आहे का गाडीला पलक पलक काढून ठेवता येते गाडीचा असं पेट्रोल हलतं पडते का त्याच्यावर अरे बसू बसू रे भाऊ काय दाखवतोय रे थांबा तुम्हाला नसतं कळत थांबा थांबा थोडं पुढे दाखव गाडी बघू दे मला गेला माझं 50 रुपये आता काय दररोज तसंच करतंय कोणाला ते चल गेलं 50 रुपये आता चल मम्मी कंट मागून आता बॅलर मध्ये पावायचं चल ती दररोज तसंच करतंय पावायचं नाही यार आम्ही कशामुळे पैसे दिले नाही त्याकडे चल ती दररोज तसंच करतंय कुणाला आता रडतोच मग घरी जाऊ आता बॅलर मध्ये पावायचं दुसरं काय बस गाड्या दादा 5 मिनिटं लय माझा उन्हानं लय पेकाळलं झालंय नको पाय दाबायला लागला माझं कस काय बाबा तुझं नाही तर कुणाचं दाबायचं पाय होय हा. लोका लय प्रेम दादा माझ्यावर होतो चाललंय कस काय रे बाबा आहे तू आपला तुझ्या नाही तर कुणाचं दाबायचं पाय होय मात्र जरा दमून आला असं हा दमलोय रे लय दमलोय दादी मोठ्या भावा सेवा केलेली चांगल्या दाब हे खांदा बी दुखतोय रे खांदा बी दाब रे जरा दाब डोकं एकदा डोकं दाब नीट दाब हा हा बाबा तू खालीच बघायला लागलाय नाही रे बरं वाटतंय मग चल आता झालं का बा झालं लागा बाबा लागा माझा भाऊ सुधारला लागा झाला क्लिअर तुझं राक्षसाचं झालं बाबा बघ आता कसं वागायचं काय तुझे तू आणि मी घरात बसतो लका होऊन बायला पाणी द्यायचं राहिलं तर बाबा पाणी बघा एवढं प्रेम जाऊ दे बाबा दमून आला असतील अजून काय आणायचं असलं तर सांग मी जाणून घेतो बरोबर चालतंय लय असर झालाय बाबा राक्षसाचा बाबावर आज त्या निमित्ताने तरी सुधरवलं आता सुधरायला लक्ष नाही काय ए चिली भाव आपलं सॉरी चिली भाव ए शिरी भाव इकडे शिरी भाव इकडे ये की
ते राक्षस भिक्षस काय नसतंय पवन बायानं सांगितलेलं तुझी जिरवाय लका मी त्याला पाणी दिलं झाडून घेतोय शपथ कसलं काय ना आम्ही चाललो घरी आता मला तुझी जिरवाय तेवढी सांगितली तेवढी जिरवली चाललो लका मला टेन्शन आलं. काय लका त्याचं पाय दाबलं मी हात चोळलं माणसाला नीट बोललो त्याचा मोबाईल माघारी दिला थांब आता ह्याला बघतो माझ्यावर गेम कर मोबाईल ए बाबा काय आणायचं घालून तुला कलिंगड आणखी ए राक्षस बी गेला शेमण्यात आणि तू बी गेला शेमण्यात अरे राक्षस आला लागा दादा राक्षस मारायला लागा तुला लागा अरे कळलं वाटतं त्याला